आम्ही हे अंडा बुर्जी ना बिना मसाल्याचीच करतो आणि ह्या पद्धतीनं करसाल ना तर खूप मस्त लागतं. एकदा नक्की करून बघा आणि खूपच सोपी रेसिपी आहे. इथं 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे. आपल्याला हे मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. याच पद्धतीनं करायचं आहे. बघू शकता मी जास्त बारीक केलेलं नाही आहे. तर हे आपलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर तयार आहे. तर इथं लसूण वगैरे मी काहीही वापरत नाही. एकदा या पद्धतीने करून बघा, खूप मस्त होती अंडा बुर्जी. तर इथं मी एक कांदा घेतला आहे. 2 कांदे आपल्याला घ्यायचे आहेत. ते थोड्या वेळानं मी पाण्यात ठेवले होते, कारण कांदे खूप तिखट होते आणि नाकातून डोळ्यातून इतकं पाणी येते ना, जर पाण्यात ठेवलं ना तर त्याचा तिखटपणा कमी होतो आणि कापायला एकदम सोपे पडतात. तर हे आपण छान बारीक कापून घेऊया. आता इथे टमॅटो वगैरे मी काहीही वापरत नाही आहे, कारण बिना टमॅटोची अंडा बुर्जी खूप मस्त होते. आता इथे मी 4 अंडी घेतली आहेत आणि एका वाटीमध्ये फोडून घेतली आहेत. आता इथं कांदे घेतले आहेत आपण बारीक कापलेले, ते आपल्याला छान थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि ही रेसिपी ना तव्यावरच करायची, खूप मस्त होते. तर कांदे हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीनं, बघू शकता. आता कांदे छान भाजलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. इथे 3 चमचे तेल टाकायचं आहे. इथे 3 चमचे तेल टाकलं आहे मी. आता कांदे पुन्हा एकदा आपल्याला 1 मिनिटासाठी छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये अंडा बुर्जीमध्ये मसाले पण टाकतात, पण बिना मसाल्याची एकदा करून बघा, खूप मस्त लागते. आता ह्याच्यामध्ये आपण वाटण पण टाकणार आहोत, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आता हे सुद्धा 1 मिनिट छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता हळद लगेच टाकायची नाही, हळद थोड्या वेळाने टाकायची आहे, पण हे व्यवस्थित आपल्याला थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे. आता हळद 1 मिनिट झाल्यावर पुन्हा आपल्याला हळद टाकायची आहे आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही ही अंडा बुर्जी कशासोबत पण खाऊ शकता, चपाती किंवा भाकर किंवा भातासोबत, कशासोबत पण छानच लागते. एकदा नक्की या पद्धतीने करून बघा. आता हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा वगैरे छान परतून घेतला आहे. आता याच्यामध्ये 4 अंडी फोडलेले टाकायचे आहेत. 1 अंडं थोडं साईडला सांडलं आहे, ते बघू शकता, पण ठीक आहे, जाऊ दे. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. छान व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं छान आपण हे परतून घेणार आहोत. बघू शकता आपली अंडा बुर्जी तयार आहे. नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके, बाय.